घाबरू नको, अगं घाबरू नको. या वृक्षाच्या छायेत तुम्ही होतात. क्षणभर माझी पावलं जागच्या जागी स्थिर झाली. कोण आहात आपण? मी आणि जरा लांबूनच बोला बरं का, मला तरी वाटतं हात पिसाळलेला आहे, चावलं नाही नाही, पण कोणत्या गावचं पाहुणा म्हणायचं तुम्ही? याला कसं कळलं? काय ते मी तुला शिव्या देतो म्हणून लागवली. मग याला सांगितलं तरी कुणी? बोलतोय आलो गोरी मागे तुमच्या समोर मला एक गोरी म्हणतो, यांचं तोंड धन्यवाद बॅको. माझं नाव आहे अगोरी. अरे देवा, याचं नाव आहे गोरी. बघितलं म्हणजे तुमचं नाव गोरी, पण गोरी अगं मागे, काय झालं? अगं मागे. याच्या हातात कोण आहे? याच्या हातात कोण आहे? माझं कार्य परिपूर्ण होण्यासाठी काही अवधी राहिला, अवघरी. पण माझं कर्तव्य पूर्ण करून आल्यानंतर तुला मी आहुती देणार. मागे हे दिवस सत्य आहे. बंगाल वाटतं या पण मागे हे पोरग्याच्या हातात आहे. हातात आहे, पण घ्यायचंच आहे. अगरी हे पार कुणाचं म्हणायचं? याची चौकशी तुम्ही करू नका. हे माझं आहे, मला कर्तव्य पूर्ण करायचं आहे. पण मला तुमच्याजवळ एक काम आहे. ते कर्तव्य तुम्ही जरा पूर्ण करा. वेळापुरतं. आम्हाला गुराजवळ तुमचं कसलं काम आहे? आमच्याजवळ काही बी नाही तुम्हाला द्यायला. क्षणभर या बालकाला तुम्ही सांभाळ काय? काही क्षण माझं कर्तव्य मी परिपूर्ण करून येतो. मागे या पोराला आम्ही सांभाळायला हवं. हे कोणाचं पोर तुम्ही आणलोया? आमच्या घरात माझं या. काही क्षणासाठी याला तुम्ही सांभाळा. ही याच ठिकाणी येईल. ही व्याध बाळाला तो आपल्यासाठी करतो. हा मी तर म्हणते घ्या. केवढी अगोरी मी क्षणात येणार आहे. काही क्षणाने तुम्ही क्षणा केला तरी हरकत नाही. आम्ही सांभाळतोया. शेणाची येण्याच्या मात्र ती आहे आम्हाला. बागे 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 मला सांग, याच्या जवळ त्याच्या जवळ यो पोर त्याचा वाटतोय. यो चोर, यो बाळा आणि हात पोर त्याचा. बागे बागे देवाची कृपा झाली म्हणायला लागलं. तुला मी मला काही पोर नाही तेव्हा देवानं दिलंय. या चोराच्या हाती राहिलं ना, या चोराचा तो जीव घेईल. तेव्हा हा पोर आपल्याला मिळालाय. खाऊन लवकर हो बरं. अगं हो बरं. अगं अगं हो बरं. चल लवकर. अगं भागे हो बरं. चल
विचाराने विचाराने प्रश्नांची एक स्थिती मनाला भेसवते. पाण्यात पडलेल्या मातीच्या ढेकाप्रमाणे मन विरघळू लागलं. मृदुलेशी माझं लग्न झालं. सुखाचा संसार सुरू झाला. आणि काही दिवसानंतर मी बाप होणार ही आनंदाची वार्ता मला मृदुलेकडून समजली. पण याच माझ्या आनंदावर विरजन पडावं आणि माझ्या राष्ट्रात परकीय आक्रमण करावं. राष्ट्राच्या सीमा सुरक्षित करण्यासाठी चतुरांना सैन्य घेऊन राष्ट्रदेशवर मी जातीनिशी उभा आहे. एक दिवस नव्हे, दोन नव्हे, तीन नव्हे, तर कित्येक महिने लागले या माझ्या राष्ट्राच्या सीमा संरक्षणासाठी, या माझ्या राष्ट्राचा सीमा विस्तार करण्यासाठी हा संघर्ष आहे. परकीयांच्या शस्त्राचे वार छातीची ढाल करून झेलतोय. माझा सुदैव आहे आणि परकीय शत्रूच्या दुर्दैवावर आज विजयाची विजयश्री मला संपादन झाली. युद्धाची मोहीम आटोपून काही महिन्याचा कालावधी आणला. युद्धात विजयश्री प्राप्त करून आलेला संतोषण आनंदाची गोड वार्ता पत्नीला देण्यासाठी पत्नीच्या महालात धावत होता. अस्ताव्यस्त माझ्या पत्नीचा महाल अस्ताव्यस्त. राजदरबारात प्रत्येक मंत्र्याकडे चौकशी केली. विचारलं, सांगा हो, सांगा माझ्या पत्नीचं काय झालं, सांगा माझ्या काय झालं. विजयाचे विजयश्री संपादन केल्याचं सुख एका बाजूला आणि मी बाप झाल्याचं सुख एका बाजूला. कधी एकदा माझ्या तारुण्याचं मुखकमल पाहिलं असं मला झालं. पण माझी पत्नी नव्हती, माझा नवरा. कोणीही मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. आणि आज मी माझ्या मनानं ठेवलंय, या राष्ट्राचा त्याग करून घेईल, माझ्या पत्नीचा शोध घेईल, माझ्या मुलाचा शोध घेईल. आणि पत्नी सुख जे माझ्या पत्नी सुख माझ्याकडून घेऊन गेले, त्या पत्नी सुख
होय मनात विचार आले असते की मुखातून स्वामी हे शब्द ऐकतात क्षणी विचारांचे विचार वळले तुमच्या मनात एखादी विरघळत असे पण ऐका तुमची मृदुला या विश्वात राहिलेली नाही माझी मृदुला विश्वास नाही नाही माझी मृदुला दुःख करून काही उपयोगाचे नाही. स्वामी या शब्दात तू मला पुकारताय होय सांग तुझा माझा काय संबंध अजूनही तुमच्या ठाण्यावर आहे तो जन्मत आत्मा म्हणजे ही तुमची नाही अधिकार होतच तुम्हाला या मृदुला जगात घेण्याचा कारण हे मृदुला या जगात राहिलेले नाही त्या मृदुलेचा आत्मा एकसारखा या विश्वात भटकतोय एकाच कारणासाठी चार दोन हातांनी 10 बोटांनी बरोबर माझ्या बाहेर घातले 7 जन्म 7 देण्याचं वचन मला दिलंस. हो अगदी नारायणाच्या साक्षीनं उत्पन्नाचा संसारात प्रवेश केलास. 7 जन्म मला 7 देणार होतीस ना हो मग सांग, आजच्या तुझ्या नवऱ्याला सांग, का गेलीस? सांग. याचाही मुळाशी कशा प्रकारचं कारण आहे स्वामी जर का हे कारण घडलं नसतं तर मी या विश्वात तुमच्या समवे सुखाचा संसार केला असता पण आठवा तो प्रसंग ज्यावेळी तुमच्याने माझा विरोध होत असते स्वयंवर मंडपात त्या अमर सेनाने ज्या विरोधाचा तिथून उचलून घेऊन गेला माझ्या पलायन करून गेला त्याच वेळीचा नीच नराधमानं माता सैतानाला तुमच्या समोर प्रतिज्ञा केली होती एक ना एक दिवस तुमच्या संसाराचा सोडा करेन. आठवतात का त्याचे शब्द अमर सेनाला बघितलं की हो आठवत आहे अमर साहेब शोधात स्वामी या साऱ्या संधीचा त्या नीच नराधमानं फायदा घेतला त्या नीच नराधमानं होय तुझ्यावरती हा प्रसंग होईना. ज्यावेळी तुम्ही मोहिमेवर गेला होता त्यावेळी मंथनाचा प्रहरी ते दोन नीच नराधम माझ्या बाळाच्या ठिकाणी आले आणि माझ्या बाळाला आपल्या स्वाधीन घेतलं
तर माझ्या पत्नीचा निर्घुण खून झाली गेला. त्या नीचा हा सगळे सौदागर नष्ट करायचा. एवढंच नाही पण मुले, आपल्या कुशीकुलात राहणारा आपला मुलगा तोही त्याने घेतला. पाणी माझा भाग त्यांच्या साडीच्या जीवन माझ्या भागात असणारा होता. त्यांच्या सारखं नाही तर तो कुठं वाढतोय माहितीये का तुला? एका धनगराच्या घरात पापला भर लहानाचा मोठा होतोय. यांचा शोध तुम्हाला घ्यायचाय आणि आपल्या सगळ्यांच्या घराला आपल्या स्वाधीन मुलगा बनलं. एका औजमराच्या घरात माझा चांगला वाढतोय. पण असं सुद्धा माझा पोर पूर्ण झालाय. नाही भगवान, सहनशक्तीच्या पलीकडे गेलाय. त्या नीच नराधमानं तुझ्या बाबतीत जो भयानक प्रसंग निर्माण केला, त्या नीच